हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर मी आज खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ शूट केलेला आहे आणि इथे जरा माझे केस इग्नोर करा. कारण सकाळी ना लेट झालं होतं, मी डायरेक्ट उठून किचनमध्ये आले. मला कारण जेवण बनवायचं होतं. म्हटलं माझ्यामुळे यांना उशीर नको व्हायला, त्याच्यामुळे. तर हे कसे आता उन्हाळा सुरू आहे ना, त्याच्यामुळे पूर्ण केस ऑइली होऊन जातात, त्याच्याने तर तसे दिसत आहे. आणि केस पण धुवायला आले आहे, त्याच्यामुळे ते एकदम असे चिकट चिकट वेगळेच वाटत होते. मलाही आधी काही लक्षात नाही आलं. जेव्हा मी व्हिडिओ एडिट करायला बसले, मी म्हटलं अरे देवा, आपले केस कसे दिसत आहे याच्यात. तर असो, काही होत नाही. कारण आपलं तर कसं डेली व्लॉग आहे, तर ते डेली जसं आपण राहणार आहे तसंच तिथे दिसणार आहे. तर असो, ते तिकडे. आणि इथे आता मी ना आज वाटाण्याचा उसळ करणार होते, कारण आता उन्हाळा चालू आहे आणि इतकं गरम होतं आहे, काही कळतच नाही काय बनवलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. तर तेच सगळं इथे मध्ये मध्ये चालू असते आणि यांचं इथे डोकावून बघणं चालू होतं की काय बनत आहे आज म्हणून. कारण मी आजकाल विचारतही नाही आणि सांगतही नाही काय बनवायचं. एखाद्या दिवशी विचारलं तर आपल्याला ऐकायला मिळते काही पण, तर त्याच्यापेक्षा नाही विचारलेलंच बरं. आणि उन्हाळा आहे तर कसं रोज रोज त्या भाज्या, त्याच तीच भेंडी, तीच वांगे खाऊन खाऊन असं कंटाळा येऊन गेला. त्याच्यामुळे भाज्याही काय आता आणत नाही आहे, नुसतं कडधान्यावरच चालू आहे. त्याच्यामुळे हिरव्या वाटाणे जे असतात ना, ते भिजत टाकले होते मी आदल्या रात्री आणि म्हटलं त्याचा आज उसळ करते. कारण उसळ केलं की मग यांना खायचं होतं चिवड्यासोबत. उसळ बघताच त्यांच्या तोंडातून निघालं की मी डबा न्यायच्या आधी तर आधी घरीच थोडंसं चिवड्यासोबत खाणार आहे उसळ आणि मग डब्याला घेऊन जाईल भातासोबत. तर इथे आता मी म्हटलं सगळ्यात आधी उसळ फोडणी टाकते, म्हणजे हे शिजतपर्यंत मग तिकडे आपलं भात वगैरे पण होते आणि सोबत दुसरे कामं. आणि सकाळी सकाळी आमच्या घरी इतकं ऊन येते, सूर्य जसं निघते ना तसा तो असं वाटतं आमच्याच घरी येतो की काय सगळ्यात आधी. तर बघू शकता तुम्ही, हॉलपासून इकडे किचनपर्यंत सूर्य येते आणि इतकी गरमी होते. एकतर आता गरम इतकं व्हायला लागलं की फक्त रात्री 2-3 तासच छान वाटते वातावरण आणि सकाळी जसे 6:30-7 वाजले की सूर्य डोक्यावर येऊन जाते असं वाटते आणि इतकं गरम व्हायला लागते की काय सांगायचंच नाही. तर इकडे ना रुजूल खेळत होता, त्याच्यामुळे मी ते स्माईल करत होती त्याला बघून. आणि आता उसळला पाणी टाकून शिट्ट्या काढून घेते 2-3, म्हणजे आपलं मस्त उसळ बनवून रेडी होऊन जाईल. तर त्याचसोबत म्हटलं गॅस ओटा पण थोडासा मिस झालं होतं, तर ते पण मी क्लीन करून घेते. आणि या किचनमध्ये इतकं प्रॉब्लेम आहे ना, जसे आता माझे हे कुकर आहे, माझ्याकडे ना 3 कुकर आहे. एक मोठा, एक छोटा आहे आणि एक त्याच्यापेक्षा छोटा आहे. तर असे 3 साईजचे कुकर आहेत. ते कुकर ठेवायला इथे जागाच नाही आहे. एक तर ट्रॉलीमध्ये ते बसत नाही आणि वरती जे कॅबिनेट दिसते त्याच्यात पण ते बसत नाही. तर त्याच्यामुळे ते ना सगळे मला ओट्यावरच ठेवावं लागते. बाकी तर सगळे माझे यूजमध्येच असतात ते. एक ना म्हणजे रोजचे 2 कुकर तर यूजमध्ये राहतातच. आणि इथे ना रुजूलने स्टँड माझा पूर्ण बघू शकता तुम्हीच डायरेक्शन बदलवून टाकलं होतं. तर मग यांचं लक्ष गेलं, त्यांनी सरळ करून दिलं वाटतं ते. मला काय माहीतच नव्हतं. जेव्हा मी आता एडिट करत आहे तेव्हा मला लक्षात आलं की असंही काय झालं होतं. तर इथे थोडे माझे कपडे पण इग्नोर करा, पूर्ण पाण्याने ओले झाल्या. कारण मला इतकी घाण सवय आहे, काम करताना जर हात कधी ओले असले ना तर मी पटकन कपड्यांना पुसून घेते. ती सवय माझी आधीपासून आहे, ती काय जात नाही. माझी मम्मी पण आधी खूप ओरडायची, पण जी सवय पडली ती काय जात नाही म्हणतात, तसं माझ्यासोबत आहे. आणि इथे लोळणं चालू होतं आणि ऊन बघू शकता तुम्ही, बापरे. सकाळी उठल्याबरोबर झाडांकडे बघते आणि झाडांना पाणी वगैरे टाकते, बाहेरचं झाडून वगैरे घेते. त्यासोबत इथे ना व्हिडिओ कॉल आला होता, तर तेच इथे आमचं थोडंसं 5 मिनटं टाईमपास झाला, बघत होतो. मस्त छोटं बाळ असलं की त्याच्यासोबत थोडंसं असं बघायला बोलायला छान वाटते. आणि कसं थोडं थोडं आता आवाज दिला तर ओळखायला लागली आहे, त्याच्यामुळे बोलताना मजा पण येते. ती नाही इथे हाय करत होता आणि तिला डान्स करून दाखवत होता. मी म्हटलं तिला काय कळत नाही तुझं डान्स वगैरे. मग इथे तो आपलं थोडंसं 2 मिनटंच मोबाईल बघतो, त्याच्यानंतर त्याला मोबाईल तर अजिबात स्वतःही नाही बघायचं आहे, दुसऱ्यांनी पण बघायचं नाही, असं त्याचं सगळं चालतं आहे. तर इथे तो आपल्या मस्तीमध्ये बिझी होता आणि आम्ही थोड्या वेळ 5 मिनटं म्हटलं फॅनमध्ये बसते, तोपर्यंत ते व्हिडिओ कॉल पण त्याच वेळेवर आलं तर ते सुरू होतं. तर इथे बसून थोडा वेळ बोललो वगैरे आणि त्याचसोबत आपलं हे सकाळचं जे फ्रेश आहे ते पण आपलं मस्त एन्जॉय केलं.
त्याच्यानंतर ना याला वाटत होतं की आता यांचं खूप झालं, तर हा बघू शकता इथे आम्हाला फोन ठेव बोलत होता. तर म्हणजे त्याचं असं होतं, तुम्ही दोघंही तिथे बिझी झाला आणि माझ्या कसं होणार आता, आणि त्याला आधीच फोनची खूप चीड आहे. तर मग यांनी त्याला थोडंसं एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला, पण तो काहीच तो चिडला होता, तर तो काय बघत नव्हता. त्याच्यानंतर हे ऑफिस निघून गेले आणि मग आम्ही दोघांनी आवरलं. तुम्हाला थोडं डिस्टर्ब होत असेल, आवाज येत असेल, कारण इथे ना बाहेर 1-2 घरी बिल्डिंगमध्ये काम चालू आहे, तर दिवसभर ते आवाजच असते रात्रीपर्यंत. कधी व्हिडिओ एडिट करावं काही समजतच नाही. सकाळी तर झाडांना पाणी टाकून घेतलं होतं, पण जे एक्स्ट्राचं काही काम असते ना, म्हटलं चल थोडंसं आता वेळात बघून घेते. आणि म्हणजे कसे झाडं आपण इतक्या महागाची लावतो, तर त्यांची तेवढी काळजी पण घ्यावी लागते. आणि आता कसं रुजूल वगैरे झाला, छोटा होता, तर माझं काय एवढं झाडांकडे दुर्लक्षच होत होतं. पण आता कसं मागे मम्मी आली होती, तर सगळे झाडं व्यवस्थित करून दिले होते. त्याच्यामुळे आता म्हटलं तसं आधीसारखं नाही होऊ द्यायचं आहे. तर बाहेरचं ते झाडांचे थोडेसे फुलं वगैरे काय काय वाढलं होतं, ते सगळं काढून घेतलं आणि इथे आतमध्ये आली तर बघितलं, तर हा इथे काहीतरी करत होता. मला आधी काय कळलंच नाही काय करत आहे. मग मी थोड्या वेळ उभी राहून लक्ष देऊन बघितलं, तर याने ना तिथे ट्रकला ब्लँकेट ओढून ठेवलं होतं आणि तो चक्के बघत होता त्याच्या खालून. हे बघा असं. तर असो, त्याच्या तिकडे वेगळं चालू होतं. इथे छान देवपूजा वगैरे झाली होती आणि सकाळी सकाळी देवपूजा झाली की मस्त घरात प्रसन्न वाटते. आणि खूप मोठं एक सरप्राईज तुमच्यासाठी आहे पुढे काही दिवसात, तुम्हाला माहीत पडणारच आहे. थोडे दिवस वेट करा, लगेच काही दिवसात माहीत होणार आहे. आणि इथे दुपारी असेच बसले होते, याला मी बोलत होते की हाय कर हाय कर ना, तो बघू शकता कसा इग्नोर करत होता. आणि मग त्याच्यानंतर ना हा नेक्स्ट डे झालं होतं, तर इथे छान अशी इडली बनवली होती. इतकी सुंदर इडली झाली होती काय सांगू, कारण इतक्यामध्ये काय होत होतं ना, भिजवायला पिसायला वेळ नाही मिळत होता पाहिजे तसा. तर त्याच्यामुळे मी जे रेडीमेड पॅकेट येते ना, तेच आणत होते. तुम्ही बघितलं पण असेल माझ्या व्हिडिओत काही वेळा की तेच मी यूज करत होते. पण आता यावेळेस काय केलं होतं मी, प्रॉपर घरीच सगळं भिजवून पीठ केलं होतं. त्याच्यामुळे आजच्या इडलीत आणि त्या इडलीत जमीन आसमानचा फरक होता असं मला जाणवलं. मी यांनाही म्हटलं, बापरे इडलीत फरक बघा. ते वालं पीठ जे असते ना, ते थोडं आंबट वगैरे पण लागते, पण आपण जे घरी करतो ना ते फ्रेश असते. त्याच्यामुळे की का तर इडली पण इतकी सुंदर झाली होती, सांबार पण खूप छान झाला होता आणि मस्त सगळं मन तृप्त होऊन गेलं हे सगळं म्हणजे बघून आणि खाऊन. त्याच्यामुळे मी आता डिसाईड केलं वेळात वेळ काढून घरीच करायचं. आणि आता कसं गरमीमुळे ना रोज तेच तेच वरण भात भाजी पोळी हे सगळं खाऊशंच वाटत नाही. असं वाटतं रोजचं काहीतरी वेगळं खावं. त्याच्यामुळे आणि दिवसभर पाणी इतकं पिणं होते की थोडंफार खाल्लं तरी होऊन जाते. तर इथे बघू शकता मस्त आपल्या इडल्या बनवून रेडी होत आहे आणि तिकडे आपला सांबार रेडी झाला आहे. सगळ्यात आधी आता रुजूलला देणार आहे, कारण तो वेटच करत होता हिचं कधी होते आणि हे कधी देते बा म्हणून. आणि मग त्याच्यानंतर यांना पण देऊन देते. तर आजचा म्हणजे ब्रेकफास्ट लंच जे काय म्हणता तुम्ही दुपार संध्याकाळपर्यंत हेच चालणार आहे, इडली. कारण ज्या दिवशी हे सगळं घरी बनते ना, त्या दिवशी आमच्या घरी जेवण काय बनत नाही. असं बऱ्याच लोकांकडे असेल, इडली बनली की जेवणला सुट्टी असते. हेच सगळं म्हणजे याच्यामध्येच सगळं चालतं आहे. लंच असो ब्रेकफास्ट असो, उरलं तर मग डिनरमध्ये पण तेच चालतं आहे. कधी तर मी पीठ जास्ती झालं तर त्याचे वेगळे पण सगळं बनवून घेते, म्हणजे इडली डोसा उत्तपम असं सगळं. पण आज मी फक्त इडली पुरताच भिजवलं होतं, त्याच्यामुळे आज इडलीच केली. आणि इथे बघू शकता याचं डोकावून बघणं चालू होतं. तो यांच्या मागे पडला होता. मी यांना काय म्हटलं होतं, तुम्ही थोडंसं शूट करून द्या, कारण मग ना आपण करायला गेलं तर त्याच्या नादात खूप वेळ होऊन जाते. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं तरी शूट करा म्हणजे होऊन जाईल. तर तो यांना बोलत होता की मला तिकडे जाऊन इडली खायची आहे, तर तुम्ही तिकडे चला. तर त्याचं इथे ते चालू होतं ते बघा, तो त्यांना सांगत होता तिकडे चला. तर असं सगळं होतं हे. मस्त इथे इडली वगैरे बनवून घेतली आणि खूप दिवसानंतर आज लाँग व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगाल. तसे मी शॉर्ट्स व्हिडिओ तर कंटिन्यू टाकत असते, पण लाँग व्हिडिओला ना खूप वेळ द्यावं लागते आणि आता तेवढं वेळ राहतच नाही. पण आता मी प्रयत्न करणार आहे. आणि ते कसं असते, लाँग व्हिडिओला जर एकदा गॅप पडली ना, तर मग ते रुटीनमध्ये यायला खूप वेळ जातो. त्याच्यामुळे असं सगळं चालू आहे. ते इथे मस्त प्लेट लावून घेतलं होतं, बघू शकता किती यम्मी वाटत आहे. चला भेटू नंतर, तोपर्यंत बाय.